पहिल्याच पावसानं पालिकेच्या नियोजनाची पोलखोल. वज्रेश्वरी नगर, विडी घरकुलसह सकल भाग जलमय. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या सोलापूरकरांना रविवारी दुपारी झालेल्या अवघ्या तासाभराच्या पावसानं दिलासा मिळण्याऐवजी महापालिकेच्या पावसाळी नियोजनाची वस्तुस्थिती समोर आणली. पहिल्याच पावसात शहरातील अनेक सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून डबकी निर्माण झाली. तर अक्कलकोट रोड परिसरातील वज्रेश्वरी नगर आणि विडी घरकुल भागातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी घुसल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शहरातील विविध भागात नव्या नाल्यांच्या बांधकामास सुरुवात केली. मात्र अनेक ठिकाणी ठेकेदारांनी नाल्यांची कामं अपूर्ण ठेवली, तर काही ठिकाणी पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा न ठेवता कामे केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. पालिका आयुक्तांनी कामांच्या पाहणी दरम्यान ठेकेदारांना अनेकदा सूचना व ताकीद दिली होती, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचं चित्र पहिल्याच पावसात स्पष्ट झालं. वज्रेश्वरी नगर परिसरात पावसाचं पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्यानं ते थेट घरांमध्ये शिरलं. त्यामुळे आता हे पाणी जाणार तरी कुठं, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करतात. विशेष म्हणजे हा परिसर महापौर विनायक कोंडल यांच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये येतो. महापौरांच्या प्रभागातच पावसाळी नियोजनाची कशी व्यवस्था असेल, तर शहरातील इतर भागांची परिस्थिती काय असेल, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. गेल्या 1.5 महिन्यांपासून पालिका आयुक्त विविध नाल्यांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत होते, मात्र प्रत्यक्षात त्या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली याचं उत्तर पहिल्याच पावसाने दिलं. पावसाळ्याचा हंगाम नुकताच सुरू झाला असून पुढील 3 महिने शहरासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा, स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात प्रशासन यशस्वी ठरणार का, याकडे आता संपूर्ण सोलापूरकरांचं लक्ष लागलंय.